बँजो पथक सुद्धा या ठिकाणी सज्ज झालंय आणि ओपनिंग पेअर यज्ञेश आणि हिमेश ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेश आणि हिमेश ही जोडी 6 षटकातला थरार, चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व, आशा आणि अपेक्षेचं ओझ, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी असणारं थोडंसं दडपण यांचा जो सुंदर समन्वय साधेल, कठीण प्रसंगामध्ये जो कूल माइंडेड राहील, योग्य वेळी योग्य डिसिजन जो घेईल, तो मात्र या मॅचचा विजयी होईल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. येस, मॅचला होते 60. बंटी डॅझलर गोलंदाजी ट्रॅकवर, तर स्ट्राईकवरती आपण बॅटर बघतोय यज्ञेश दुबला. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू, प्रेझेन्स ऑफ माइंड, हलकस मिड ऑफ रिझनला खेळतोय. डॉट बॉल बघायला मिळतोय. एक सुंदर प्लेन मैदान आपल्याला बघायला मिळतंय. 38 सर्कल आणि 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप स्वीपर कव्हर्स, असं फील्डची व्यूहरचना बघायला मिळते. दुसरा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता, बॉटम एंडचा यूज करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हलकस स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. 38 सर्कलच्या फिल्डिंगकडे जर आपण नजर फिरवली, लेग गली आहे म्हणजे शॉर्ट फाईन लेग बघायला मिळते, फॉरवर्ड लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, सिली पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफ आहे. पुढे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह. सलगचे 3 डॉट बॉल बघायला मिळत आहे. डॉट डॉट डॉट. सर्वांच्या नजरा ह्या मॅच कडे लागलेल्या आहेत. भयान शांतता आहे ना, ती शांतता आपण बघतायत. येणाऱ्या वादळाची नांदी आहे का, हेही बघावं लागणार आहे. बघूया. डॅझलर बंटी पुनश्च चेंडू क्रमांक 4 घेऊन मार्गस्थ होताना 7-8 पावलांचा रनअप आहे. फॅन्सी शॉट खेळला गेलाय, चेंडू सीमा रेषेच्या जवळ आणि पार सुद्धा झालाय. कमॉन डीजे. सांगतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका. जे थोडेसे पुढे फिल्डर राहिले, जर असं मागे बसा, जेणेकरून एखादा खेळाडू जर आढळला, इंजरी होऊ शकते. त्यासाठी थोडंसं जर मागे राहिले ना, तर आमचं लक्ष तुमच्याकडे जाणार नाही. कॉन्सन्ट्रेट आम्ही पूर्ण मॅच मध्ये करू. पुढे चेंडू उडवला, एनपीच्या वरना पिच करतायत, लॉंग ऑफला, वन बाउन्स, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. वरती बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळत आहेत. फलंदाज यज्ञेश दुबला यांच्या बॅटमधनं 5 चेंडूला पेस करत 8 धावा. डॅझलर बंटीच्या अगेन 7 खोलताना दिसतोय यज्ञेश. पुढील चेंडूला सामोरे जातील. फुलटॉस आहे, स्वीप केलाय, खूप चांगला ग्लान्स बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या 3 चेंडूवरती 3 डॉट 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 आणि 3 इन 4 आपल्याला बघायला मिळत आहेत. चौकार. धावा स्कोर कार्ड वरती आहे. जबरदस्त टायमिंग बघायला मिळते यज्ञेशांचं. 3 चेंडूवरती थोडंसं बाग फुटलं होतं, आपण बघतायत गॅलरी मधून आमचे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना कव्हर करताना आमचे कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप सुंदर असं दृश्य आहे. हे दृश्य फक्त तुम्हाला वानगावच्या प्रीमियर लीग मध्येच बघायला मिळेल, कारण एवढी उत्सुकता, एवढं प्रचंड प्रेम आणि एक शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आहे तिथे. हे मला नमूद करावं असं वाटतं की शांतपणे मॅचचा आनंद घेत आहेत.
मानाचा मुजरा असणार आहे आमच्या मॅनेजमेंट टीमला, आमच्या संपूर्ण कोर कमिटी आणि आमच्या सर्व क्रीडाप्रेमींना, आमच्या मान्यवरांना की एक आपण सुंदर सोहळ्याचे साक्षीदार आहात. अभूतपूर्व असा सोहळा गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होतोय. अनुभवी गोलंदाज मिस्टर यज्ञेश्वर यज्ञेश्वर पाटील आपण बघतायत. जबरदस्त मॅच. आणि ह्या चेंडूनंतर एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. थोडंसं मी सांगतोय म्हणून पुनश्च सांगतोय की वाईट वाटून घेऊ नका. काही ज्या सूचना आहेत या चेंडूनंतर मी पोहोचवतोय. टाकफुटला जाऊन हलवारपणे फक्त दिशा दिले. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. सिंगल कंप्लीट झाले. आमच्या समोर म्हणजेच आपण ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग असा बॅनर लावलेला आहे समोर. त्याच्या जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत, आपण व्हाईट कर्टनवरती बसलेले आहेत, त्याच्या मागे बसा जेणेकरून युट्यूबच्या माध्यमातून देखावा चांगला दिसणार आहे. तुम्ही कर्टन्सवर बसू नका, थोडंसं मागे बसा मित्रांनो. बाउंड्री लाईन संपूर्ण दिसली पाहिजेत. जे जे बसलेले आहेत त्यांना मी पुनश्च विनंती करतोय, कर्टन्सवरती कोणीही बसू नका आणि आम्हाला चांगली साथ द्या मी विनंती करतोय. थोडंसं मागे बसा मित्रांनो, विनंती असणार आहे. थोडंसं आपण इथेही बघतो फाईन लेग रिझनला झाडाच्या थोडंसं बाजूला, तिथे तुम्ही थोडंसं मागे बसा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. गली रिझन मधनं सीमा रेषेला डॉमिनेट करत येतोय चौकार. सलगच्या 4 चेंडूवरती, पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजाला 3 चौकार, नंतर हा पहिला बॉल फेस करताना आलाय पुनश्च चौकार, म्हणजेच लागोपाठ 4 चेंडू 4 चौकार. हा जबरदस्त बॅटिंगचा क्लास यज्ञेश यांचा बघायला मिळतोय. बाबू गायकवाड यांची चावी की गाडीची कोणाकडे असेल तर प्लीज त्यांना द्यायची आहे. आणखीन एक डाऊन दी ग्राउंडचा येतोय 5वा. आता हाही एक रेकॉर्ड होईल की काय? 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याची किमया करणार काय ह्या वेळेला आपण बघायचंय. 5 झालेले आहेत. जबरदस्त बॅटिंग, इन फॉर्म बॅटर. चौकारावरती पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करताना यज्ञेश नावाचं वादळ झालंय ऍक्टिव्ह. आणि हा जर चौकार आला, आपण बघतायत ज्या मायमाऊली मॅचचा आनंद घेत आहेत त्यांनाही कव्हर करताना आपण बघतायत. नारी शक्तींचा एक सुंदर साथ या स्पर्धेलाही लागले, त्यासाठी आम्ही त्यांनाही थँक्यू म्हणतोय. बघूया 6 चेंडू 6 चौकार मारण्याची किमया करणार का यज्ञेश दुबला? आणि मार्ग म्हणतो यस की षटकार, आणि इथे आलाय षटकार. हेच पुनश्च विनंती करतोय, त्यांच्या बाबू गायकवाड यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे की, तर प्लीज आपण द्यायची, कोणाकडे असेल तर, सापडले असेल तर द्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणून. धावसंख्या 27 वरती पोहोचते आणि 26 धावांवरती खेळताना आपल्याला यज्ञेश दुबला बघायला मिळतात. आक्रमण करताना यज्ञेश वरती. पुढील चेंडू वन साइडला कार्पेटला रोल करा, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट सुद्धा होतो यशस्वी. धावसंख्या पोहोचते ती 29 ऑन बोर्ड. 29 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग, एक्सिलेंट बॅटिंग बघायला मिळते. शॉट सिलेक्शन परफेक्ट राहिले. इन टू द गॅप मध्ये खेळतायत आणि प्रामुख्याने मेरिट वरती खेळतायत, एक जमेची बाजू आहे. पुढील शेड्यूलला सामोरे जातील. 6 दिवसाचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतानाचे अथक परिश्रम आम्हाला बघायला मिळतंय. आमचे हेमंत पवार असेल, आमचे डोडो असेल, स्वीप केले यावेळेला आपण बघतायत. एकोणतीस धावा आहेत. 29 ऑन बोर्ड. आमचे रोहित असतील, दिशांत असतील, यांनाही थँक्यू म्हणतोय. खूप चांगलं कार्य आपल्या माध्यमातून झालंय. प्रत्येकानं खारीचा वाटा उचललाय आणि त्यानंतर यशाची शिखरं काबीज करताना आपल्याला बघायला मिळतंय वानगाव प्रीमियर लीग सीझन 3. 29 झालेली आहे. 14.50च्या सरासरीने
आणि आपण बघतायत ग्राउंड उपलब्ध करून देणं किंवा ग्राउंडसाठी मेहनत करणं, कशा पद्धतीने पाणी मारून ग्राउंड प्लेन करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शकही आवश्यक असतात. हार्डवर्क करणारे युवा खेळाडू आपण बघतायत रिप्ले आपल्या मुख्य स्क्रीनवरती कशा पद्धतीने आमचे जे संपूर्ण अंटायर टीमनी रखरखत्या उन्हामध्ये जे काम केलेलं आहे ना, त्याला मानाचा मुजरा आमच्या युवा टीमला, पूर्ण कमिटी टीमला. आपण बघतायत आमचे मिहीर बारी दिसत आहेत, शांत संयमी शांतपणाने पाणी मारतायत ते दिसत आहेत. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील. डॅझलर बंटी आल्यात. 29 धावा, चांगल्या दिशेने संघ पुढे जातोय. शॉर्ट बॉल होता, थोडासा खाली राहिला, हलकासा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता फलंदाज हिमेश यांचा. आणि सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च आम्ही कुणालजी ठाकूर सरांना थँक्यू सांगतोय. मॅन ऑफ द मॅचचे सर्व ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेले आहेत. कोंपाडा चॅलेंजर ज्यांच्या माध्यमातून बॉल आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे, आणखीन वाईट बॉल बघायला मिळते. धावसंख्या 30 वरती स्थिरावते. तसेच आपण कुणालजी ठाकूर, करणजी ठाकूर, सत्यमजी ठाकूर सर, सिद्धार्थ ठाकूर साहेब, पंकजजी खोरे साहेब, संतोषजी चौबे सर, सुमितजी चौबे सर, मंदार कोठारी, त्यानंतर आपण बघतायत चला पण ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पुढे आली. व्हाईट बॉल सखवलाय, 30 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू तयार होताना पुनश्च डॅझलर बंटी स्टेप आउट करत ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. विजय आपल्याला बघायला मिळतात. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1ने 31 वरती पोहोचलंय. थर्टी वन ऑन स्कोर कार्ड. आजचा क्षण हा खऱ्या अर्थाने संपूर्ण वर्षभर सर्वांच्या स्मरणात राहील, कारण यंदा आपल्याला नवीन चॅम्पियन भेटणार आहे. कंसारा टायटन्स मागचा वर्षाचा विजेता होता आणि यंदा आपल्याला पहिल्या वर्षीचा जयश 11 होता आणि दुसऱ्या वर्षी कंसारा टायटन, तिसऱ्या वर्षी कोण, हा प्रश्न आता मनामध्ये घर करतोय. ओ स्लाइस केले, हलकस आपण बघताय स्टीअर केलंय, चेंडू वेगानं थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. चांगला कॉल. आणि इथे घडलंय काय, बॅकअप नव्हतं आणि त्या संधीचं सोनं केलंय. इथे आणखीन चेंडू जातोय लॉंग ऑन दिशेने. 3 धावा परिपूर्ण. भाई ये प्रेशर वाला मैच है, छोटी छोटी गलतियां महंगी पड़ सकती है. धावसंख्या 3 ने बढ़ती है. 34 ऑन बोर्ड. चौथी धावा झालेली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3 चेंडू नंतर आपण ड्रिंक्स टाइम बघणार आहोत. पुढील चेंडू बंटी डॅझलर. चौथी झालेली आहे. चांगली स्टार्ट दिले छोरी रियलकॉन फायटर संघानं प्रथम बॅटिंग करताना. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज माघारी परतताना आउट. एसडीजे कैवल्य पाटील येत आहेत. पहिला धक्का लागलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजेच 34. चौथी झालेली आहेत. डॅझलर बंटी ब्रेक थ्रू देताना बघायला मिळतात. काफी बढ़िया गेंदबाजी. अब हार्ड हिटर बल्लेबाज मिस्टर कैवल्य पाटिल इन एक्शन आ चुके मैदान में. 2 गेंदें शेष इस ओवर की. 34 रन 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की 5वीं गेंद लेके
तैयार गेंदबाजी मार्ग पर, डैजलर बंटी बैकफुट पे गए, डिफेंस किया है, सिंगल चुराना चाहते और सिंगल कंप्लीट भी हुआ है। 35 ऑन बोर्ड। आखिरी गेंद शेष है तीसरी ओवर की। एक बेहतरीन साथ हमारी प्यारी आवाम देती भी इस बेहतरीन प्रतियोगिता के लिए। जितनी भी तारीफ, जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। इतना एक अच्छा साथ मिला है वीपीएल 3 को। ठाकुर ब्रदर्स प्रेजेंट्स वीपीएल सीजन 3 चलता हुआ बीच मैदान में, और सेकंड क्वालिफायर का एक जगदोजहद। 35 बने हैं, आखिरी गेंद शेष है तीसरी ओवर की। और बंटी के सामने इस समय नजर आते हुए यज्ञेश, जिन्होंने 12 में बनाए 31। इस बीच अगली गेंद, इस बार क्या शॉट बनाए भाई, कूद के निकाला है, सीधा ठोक देते हुए डीप कॉर्नर के ऊपर से सिक्सर। यस, बाबू चाबी आपल्याकडे आहे, आणून दिलेली आहे. बाबू गायकवाड, या आपण आपली चाबी असेल तर ओळख पटवून घेऊन जा. होंडाची आहे, यायचं आहे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. जमाना खराब है, चलना जरा संभल कर, यहाँ हवा भी बिकती है गुब्बारों में डालकर. सच भी बिकता है, झूठ भी बिकता है, बिकती है कहानी. इस दुनिया में 3 भाग जल है, फिर भी बॉटल में बिकता है पानी. तर आपण बघतोय या बंटी, बाबू बाबू गायकवाड, चाबी आपल्याकडे कोणीतरी आणून दिले, तुमची असेल तर ओळख पटवून घेऊन जा. स्कोर या ठिकाणी बघायला मिळतोय 41-41. 41 ऑन बोर्ड इस समय नजर आता, अच्छी स्थिति में है चोरी रियलकॉन फाइटर संघ टीम. 41 हुए. आपण बघतायत संपूर्ण नारी शक्तीला कव्हर करताना आमचे कॅमेरामॅन या मॅचचा तेही आनंद घेत आहेत, त्यांचाही करतो आम्ही वेलकम. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बघायला मिळतात. जितेश के मॅच के हीरो गोलंदाजी ट्रॅकवर 4 विकेट ज्यांनी घेतले होते, 7 देऊन तोच जितेश भारी. मागच्या मॅच मध्ये पडला होता थोडस भारी. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. मॅच एवढा इंटरेस्टिंग आहे की आमचे शॉन सुद्धा जवळून मॅचचा आनंद घेताना. पुढील चेंडू परफेक्ट पॅड अँड बॅड मध्ये होता, ऑन साईडला ड्राईव्ह केले, काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथून शैलेश आपल्याला बघायला मिळत आहेत. शैलेश हेच एक जबरदस्त गोलंदाज राहिल्यात. त्यांनी जवळजवळ 7 वाईट टाकले होते, परंतु त्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केले होते. हा एक रेकॉर्ड आहे. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 42 धावा. आता आपण स्ट्राईक वरती बघतो यज्ञेश यांचा 13 चेंडू 37 ची खेळी ज्यांनी साकारलंय, आणि एक चांगली साथ चोरी रियलकॉन फायटर संघाला देताना एक मोठा रोल अदा करतोय तो म्हणजेच यज्ञेश तुबला. ड्राईव्ह करताना क्लासिक ड्राईव्ह अप्रतिम बघायला मिळते. स्वीपर कव्हर कव्हर रिझन मध्ये 2 धावा कंप्लीट होतील आणि 44 वरती स्कोर कार्ड बघायला मिळते. एक कॉपी बुक स्टाईल न कव्हरला खेळले होते, परीचा खूप चांगला यूज केला होता. षटक क्रमांक आपण 4थं बघतायत. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. मागच्या मॅचचा हिरो जितेश बारी ज्याने 4 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेत, असा गोलंदाज. ओ या वेळेला काय लॉफ्ट केलाय, पुन्हा ठोकलाय ओव्हर मिड विकेट वरनं षटकार. सहावर्ण धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. हाफ सेंचुरी संघाची लागते. हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती.
यज्ञेश 15 चेंडू 45 धावांवरती खेळताना आपण बघतायत करणभाई आणि संपूर्ण टीमला याच्या वेळेला आभार प्रदर्शन केले आदरणीय करणभाई पप्पूभाई आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हे सुद्धा आपण मिहीर आहेत आमचे सुभाष बघायला मिळत आहेत, आमचे हेमंत बघायला मिळत आहेत. हलकस फक्त दिशा दिले, सिंगल कंप्लीट होते. 51 धावा स्कोर कार्ड वरती. षट क्रमांक 4 आहे. 51 झालेले आहेत. यज्ञेश तुबला योग्य वेळी 4 झालाय. 16 मध्ये 46 एक जमेची बाजू आहे. कैबल्य पाटील हार्ड हिटर बॅटर त्यांच्या समोर येत आहेत. 51 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू क्रमांक 5 घेऊन तयार होताना जितेश बारी ठोकला यावेळी राऊंड दिअपचा भव्य अद्भुत सिक्सर. बल्ले का पूरा फेस ओपन किया उन्होंने और ऑन दी अप क्या गजब का शॉट खेला है. 57 स्कोर कार्ड के ऊपर. अद्भुत बैटिंग, काबिले तारीफ बैटिंग कर रहे हैं कैबल्य पाटिल. टीम के सबसे बेहतरीन हार्ड हिटर माने जाते हैं और चार्ज हो चुके इस समय. पुलटॉसी ड्राइव के इस समय गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर इनटू द गैप में जाने वाली गेंद और नहीं रुकने वाली है. क्या कर्रा कवर ड्राइव दिस है. चार ओव्हर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि चौथ्या षटकामध्ये 20. एकंदरीत 61. 15.25चा करंट रन रेट आणि धावा आहेत 61. 12 चेंडूंचा अजूनही खेळ शेष आहे आणि थोडंसं आता जयेश HDR 11 संघाकडे टेन्शन वाढलंय, कारण ज्या पद्धतीने कैवल्य पाटील चार्ज झालेले आहेत, यज्ञेश तुबला यांच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. एका विकेटच्या शोधामध्ये असणार आहे तिथे जयेश HDR 11 आणि बॅटिंग टीमचं गेम प्लॅनिंग असेल. कमीत कमी 6 ते 7 चेंडू ही जर पार्टनरशिप जास्त राहिली तर स्टीप टार्गेट त्यांच्या समोर राहील. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आता प्रणवला बोलवलंय. प्रणव कंसाराला आमंत्रित केलंय विकेटच्या शोधासाठी. मात्र ब्रेक थ्रू साठी प्रणव येत आहेत. इथून प्रोजेक्टेड स्कोर आहे ना तो 91 दिसतोय. समोर आपण यज्ञेश 16 चेंडू 46 वरती खेळतायत. थोडासा बॅकअप द गुडलेन होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. हलकासा स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता यज्ञेशनं. डॉट बॉलनं स्टार्ट दिले प्रणवनं, सुंदर स्टार्ट दिले. अशा स्टार्टची गरज आहे जयेश HDR 11 ला. बघूया 5व्या षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी आपण बघताय स्विच हिट केलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल का? येस, चौकार आणि 50 धावा पूर्ण करतायत. व्हॉट अ बॅटिंग. बॅट या ठिकाणी बघतायत अभिवादन स्वीकारला जात आहे. बॅट दाखवत आहेत आपल्या डगआउट कडे. गुड बॅटिंग यज्ञेश दुबला का बॅटिंग करताना या वेळेला. आदरणीय करणजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या सुंदर खेळीला. आपण बघताय 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे यज्ञेश दुबला यांच्या विस्फोटक नॉकला. हो, यावेळेला केलंय हुक आणि केल्या 4 धावा बुक. पंचांचा कॉल इट्स बीमर +4 आणि टोटल 5 ऍड होतील. फ्री हिट के संकेत मिलते हुए विरज नायर सर यहाँ पर दर्शाते हुए फ्री हिट है. 7-0 ऑन बोर्ड. थोड़ा सा अब स्वीप टारगेट नजर आएगा. टोटली 10 गेंदे शेष है और 70 स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं. विकासजी तरे साहेबांच्या माध्यमातून यज्ञेश दुबलासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज येते. इट इज अ व्हाईट बॉल.
हे सर्व क्रिकेट प्रेमी आहेत, चाहते आहेत, चांगल्या खेळाला नेहमी साथ देत आहेत. त्यांना भरभरून यश येण्यासाठी, त्यांच्या हौसला अफजाईसाठी सातत्याने प्राइज या ठिकाणी देताना आपण बघतायत. पुढील चेंडू टाकफुटला जाऊन या ठिकाणी आपण बघतायत खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश करतोय, शॉट थर्डमॅनला गेलाय, सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि 71 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण जी ठाकूर सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आपण बघितलं या 50 साठी. खरोखर अनेक दाते आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण बघताय त्यांचा दानशूरपणा, प्रत्येक खेळाडूला जोश देण्याचं काम करतायत, त्यांचा उत्कृष्ट खेळीला साथ देत आहेत. हे फक्त वानगाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण बघतायत प्राइज आणि आमची जी अंटायर टीम आहे संपूर्ण ती भरपूर खुश आहे. ज्या पद्धतीने क्रीडा रसिकांची एक चांगली पर्वणी आहे. चुकीचा चेंडू हाताळला गेलाय आणि इथे येतोय नो आणि षटकार. टोटल 7 धावा ऍड होतील. सोने पे सुहागा. थँक्यू थँक्यू थँक्यू. चोरी रिअलकॉन फायटर्स थोडस मित्रांनो मागे बसा, थोडस मागे बसा मित्रांनो, प्लीज थोडस मागे बसा. चोरी रिअलकॉन फायटर्स सर असं मागे सर का आपण. धावसंख्या 79 वरती पोहोचते. थोडस मित्रांनो मागे बसा. यस थोडस मागे बसले तर जरा बरं होईल. प्लीज प्लीज 79 झालेले आहेत. फ्रीटचा बॉल असणार आहे. प्रणव एस चक्र फिरवलं जाते. पुढे चेंडू. हो परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू यावेळेला आपण बघतायत. पुढील चेंडू. हो परफेक्ट यॉर्कर यावेळेला कमबॅकिंग चांगली आहे आणि थर्डमॅनचा खेळाडू सुद्धा खूप चांगली साथ देताना आपण बघतायत. 22 रुपये सिंगल कंप्लीट होते. 80 धावा स्कोर कार्ड वरती 80 ऑनबोर्ड. अजूनही एक चेंडू येणं शेष आहे. याच्यानंतर अंतिम षटक असणार आहे. 81 झालेले आहेत. आपण बघतायत चोरी रिअलकॉन फायटर संघ एका चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी दिसतोय. मिस्टर प्रणव याही वेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू विजय फील्ड करतील 30 यार्ड्सच्या थोडस मागे. धावसंख्या 81, 5 षटकं परिपूर्ण झालेली आहेत.
परंतु तेवढा सक्तीचं शतरक्षण आहे लॉंग ऑफ मध्ये. मिस्टर विपुल आहेत, जबरदस्त फिल्डिंग विपुल यांच्या माध्यमातून 3 धावा सेव्ह करतायत. 85 झालेले आहेत. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि यज्ञेश ज्याने 22 चेंडू मध्ये 57 बनवून खेळत आहे. पुढील चेंडू इथे गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. आणखीन एक चौकार. 89 धावा ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. बघूया अंतिम चेंडू जितेश बारी करतील की कम बॅकिंग. आपल्या 61 धावांवरती खेळताना बघायला मिळत आहेत आणि इथे षटकार मारत या स्पर्धेतला मला वाटते उच्चांक आहे 67 धावांचा. दाखवायचं आहे कितीचं टार्गेट सेट केलं गेलंय. 95 झालेले आहेत. 96चं टार्गेट $96 आणि मनीष या स्पर्धेतला हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर किती आहे? हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळणार आहे. मला वाटते यज्ञेश टुबले यांचा 67 धावा हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर असू शकतोय. बघूया तुर्ताच आपण मॅच समरी बघतोय. टॅडलर बंटी 12 चेंडू हाताळल्या 24 धावा खर्च केल्या. यज्ञेश पाटील एका षटकामध्ये 17 धावा, जितेश बारी 2 षटकामध्ये 34 धावा आणि प्रणव कणसार यांच्या माध्यमातून 19 धावा एका षटकामध्ये. टोटली 95 झालेले आहेत. 96चं टार्गेट आणि आपण बघतोय यज्ञेश तुबला. मी मगाशी म्हटलं होतं की 67 हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे. 66 वरती सँडी आहेत आणि 66 वरती मयुरेश राऊत सुद्धा आहेत. 64 वरती हार्दिक पाटील आहेत इंडिव्हिज्युअल स्कोर. 59 वरती कौशिक चिखलीकर आहेत आणि 58 वरती कैवल्य पाटील आहेत. 56 वरती आपण आशिषला बघतोय. आपण बघतायत आणि जय ठाकूर फायपर ज्यांनी पूर्ण केला अवघ्या 9 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर ओम ठाकूर 11 धावा देऊन त्यांचंही फायपर पूर्ण झालंय. जितेश बारी यांनी 7 मध्ये 4 विकेट तर शैलेश मसे यांच्या माध्यमातून 4 विकेट फक्त 9 धावा देऊन. आपण बघतायत असे गोलंदाज बघायला मिळत आहेत. 95 झालेले आहेत. 56चं टार्गेट आणि हायएस्ट विकेट टेकर राजन ठाकूर 24 विकेट. कैवल्य पाटील आहेत 21 विकेट वरती. जितेश बारी आहेत 18 विकेट. शैलेश मसे आहेत 17 विकेट आणि जय ठाकूर आहेत. सर्वाधिक जास्त कॅच कोणाच्या नावावरती आहेत आपण बघणार आहोत. निकेतन पटेल यांनी आपण बघतायत मॅच 9 आणि 12 कॅच घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. केतन दुबला यांच्या नावावरती 11 कॅच आहेत. कौशिक चिखलीकर यांच्या नावावरती 11 कॅच आहेत. सँडी यांच्या नावावरती 10 कॅच आहेत. त्याच्यानंतर अर्पित ठाकूर यांच्या नावावरती 9 आहेत. सत्यम ठाकूर यांनी 9 झेल घेतलेले आहेत. शैलेश मसे यांनी 9 झेल घेतलेले आहेत. चिन्मय पाटील 8, ओमकार चिखलीकर 7 आणि विजय अत्रोली यांच्या नावावरती 7. हे सर्व आपण बघतायत. कैवल्य पाटील जास्त सिक्सर त्यांच्या नावावरती आहेत 23. हार्दिक पाटीलच्या नावावरती 22 षटकार. साहिल दुबला यांच्या नावावरती 18 षटकार. कौशिक चिखलीकरच्या नावावरती 15. विक्रांत पटेल यांच्या नावावरती 24. आशिष यादव यांच्या नावावरती 14. मयुरेश राऊत यांच्या नावावरती 14. त्याच्यानंतर बाबू गायकवाड यांच्या नावावरती 14. सँडी यांच्या नावावरती 13. यज्ञेश यांच्या नावावरती 10. यज्ञेश दुबला आणि मोस्ट पार्टनरशिप सुद्धा आपण प्ले करतोय. मयुरेश राऊत आणि निलेश ट्रान्सपोर्ट सुपर किंगच्या माध्यमातून 88 धावांची पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली होती. हार्दिक पाटील आणि सिद्धार्थ वनगावला टस्कर 66 धावांची. केतन दुबला आणि गीतेश कन्सारा टायटन 66 धावांची. सँडी आणि
डॅझलर जयेश SDR11 त्यांचे 64 धावांची आहेत आणि कैबल्य पाटील आणि यज्ञेश दुबला 61 धावांची आहे. ते आपण 5 सर्वाधिक आणि आता ही जी आपण बघतायत ही सध्या सुरू आहे ती कैवल्य पाटील आणि यज्ञेश 61 धावांची जी मॅच ह्या चालू मॅच मधली पार्टनरशिप आहे. थँक्यू विश नेटवर्क, खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत आम्ही तुम्ही जी पोहोचवली ती सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवतोय. दरम्यान सांडी पुढे चेंडू पहिला चेंडू हाताळलाय. टार्गेट सेट आहे ते म्हणजेच 96 धावांचं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन चेस SDR11 संघाचे 2 मातबर खेळाडू विजय आणि सँडी दाखल झालेले आहेत. बघूया कशा पद्धतीने सामोरे जातील. समोर कैबल्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय पुढील चेंडू घेऊन. फुलटॉस आहे, टायमिंग प्रॉपर, परंतु तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल, शॉर्ट बॅकवर्ड टॉस, स्क्वेअर लेगला काय कमालीचं फिल्डिंग करताना आपण बघतायत. कौशिक खूप चांगली फिल्डिंग, 2 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू कैवल्य पाटील इथे मिस टाइम खेळतायत आणि झेल बाद होताना विजयला जावं लागतंय माघारी. पहिला धक्का लागतोय, गोल्डन डकच्या रूपानं विजय आउट. येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती पहिला विकेट. जर आपण पहिली इनिंग कडे लक्ष दिलं तर 3 डॉट बॉल होते, इथे मात्र 3 डॉट बॉल आलेले आहेत, 1 विकेट. परंतु त्यानंतर आपण बघितलं यज्ञेशनं 3 चौकार मारले, लागोपाठ मला वाटते 5 चौकार आले होते. नंतर बघूया कैवल्य पाटील, चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू, टार्गेट मात्र 96 धावांचं आहे आणि त्याचा पाठलाग करताना स्कोरला अजून 60 मिळत नाही. अमय आणि सांडी 9 सेकंडकडे आहेत. 5वा चेंडू घेऊन कैवल्य पाटील गोलंदाजीसाठी तयार होताना. ऑन साइडला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, कुठेतरी स्टार्ट दिली नाहीये जयेश SDR11 संघानं. 96चं टार्गेट असताना सलगचे 5 डॉट बॉल. कहते की लाखों मैल लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है आणि तेच गरजेचं असतं. इथे मात्र सलगचे 5 डॉट बॉल. कैवल्य पाटीलची अचूकता खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. स्टिअर करण्याचा प्रयत्न, मॅडन षटक बघायला मिळते, 1 विकेट. कैवल्य पाटील काय गोलंदाजी करताय, सुपर्ब. होता है वो स्ट्राइक ऑन स्ट्राइक के बल्लेबाज का आईना होता है. आपने क्या देखा, 6 गेंदे. इसके बाद में दूसरी ओवर में आप किस तरह से बल्लेबाजी करेंगे. हिमेश दुबला आए हैं, 96 का विशाल लक्ष्य है. वो सैंडी जैसा ताकतवर बल्लेबाज स्ट्राइक पर नजर आता हुआ. पहली गेंद बेहतरीन ड्राइव किया कवर में और फंबल हुई है वहां पर, मिस फील्ड. गेंद क्या सीमा रेखा के बाहर जाएगी, नहीं. 2 रन कंप्लीट होते हुए जहां पर सिंगल रन था वहां पर थोड़ी सी मिसफील्ड, सिंगल को डबल में कन्वर्ट किया है. 96
का टारगेट चेस करना है। सैंडी, सैंडी के सामने है हिमेश। बहुत तगड़ा मुकाबला है ये। पहली फाइनल में क्वालिफाई हो चुके हैं एनबीएम स्ट्राइकर। वो यहाँ पर सोच रहे कि हमारे साथ में कौन सी टीम आएगी। इस बार इनसाइड एज जिसे लेमन कट कहते हैं, डॉट बॉल आती भी इस समय। अब चिंताएं साफ नजर आ रही है क्योंकि स्टार्ट अच्छा नहीं हुआ। पहला ओवर मैडन गया, विकेट गया, 8 गेंदे हो चुके मैच, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर, 94 रन बनाने आने वाले 28 गेंदों में। तो कहीं ना कहीं जो प्रेशर माइंडसेट के ऊपर आता है उसको किस तरह से आगे ले जाएंगे सैंडी। अनुभव का भंडार जिनके पास है, बहुत सारे मैदान में जिन्होंने बेहतरीन शॉट के लिए, वो स्ट्राइक पर नजर आते हुए। इस बीच अगली गेंद हिमेश, ऑप्शन के काफी बाहर गेंद डाली है, डॉट बॉल आती हुई। एक सोच के साथ में आए हैं गेंदबाज, बल्लेबाज के फुटवर्क को अच्छी तरह से रीड कर रहे हैं। वो सैंडी के पास कोई ऑप्शन नहीं है, बड़े शॉट के लिए जाना पड़ेगा क्योंकि लक्ष्य काफी बड़ा है और उस लक्ष्य को पाने के लिए सैंडी का प्रयास चलता हुआ। लेकिन उतनी कसी हुई गेंदबाजी छुरी रियलकॉन फाइटर के माध्यम से देखने को मिलती हुई। इस बार खुद के निकालने का प्रयास, और एक बिंदी गेंद और एक डॉट बॉल। स्कोर से वन, जस्ट 2 रन लॉस ऑफ 1 विकेट। 10 गेंदों में मैच 2 रन, 4 टारगेट था आपका 96 का, वहां पर रन नहीं आ रहे। अब डॉट, जैसे जैसे डॉट बॉल जाएंगे वैसे वैसे थोड़ी सी टीम बैकफुट के ऊपर चली जाएगी। 5वीं गेंद सैंडी ऑन स्ट्राइक, फुल टॉस गेंद थी, मिस टाइम खेले हैं लॉन्ग ऑफ में और सैंडी भी वापस जाते हुए आउट। एक उत्सव आहे, पुढील चेंडू, उलटा चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, खेळाडू आहे तिथे धावसंख्या 1ने 3 वरती पोहोचणार आहे। षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झाले। येणारी 24 चेंडू आणि तब्बल 93 धावांची गरज आहे। 24 बॉल रिमेनिंग आहे, 93 रन रिक्वायर्ड टू विन, असं एक स्टीप टार्गेट समोर आहे। इथून मात्र हवाई फायर करावे लागणार आहे, षटकार चौकार चौकार षटकार। परंतु इथे कैवल्य पाटील आणि हिमेश तुबलानं काही गोलंदाजी केले। प्रथम बॅटिंग करताना यज्ञेशने जी बॅटिंग केली, या स्पर्धेतला हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 67 धावांचा ज्याने आपल्या नावावरती नोंदवला आणि संघाला सेफ झोनकडे घेऊन गेले। समोरच्या संघापुढे एक स्टीप टार्गेट त्यांनी ठेवलं आणि त्याचा पाठलाग करताना पहिलं षटक मॅडन गेलं आणि त्यानंतर संघाचा जो बॅकबोन आहे, ताकदवर खेळाडू आहे, सांडी बाद झाले आणि थोडंसं बॅकफुटवरती संघ बघतोय। कैवल्य पाटील पुणे येत आहे षटक क्रमांक 3 घेऊन। समोर आपण जितेश बारीना बघतोय, तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला सामोरे जातील। ओ यावेळेला आपण बघतायत प्लम मध्ये पकडले गेले आहेत जितेश बारी सुद्धा माघारी परतताना आणखीन एक धक्का लागतोय, फलंदाज आउट। दोन विकेट इथे आहेत आणि टोटली 21 विकेट त्यांचे होते, म्हणजेच 23 विकेट वरती कैवल्य पाटील सुद्धा पोहोचतायत। अजून ते पण दाखवलेलं नाही, हा माझा अंदाज आहे, कदाचित त्याच्यात 22 किंवा 23 असू शकतात। बघूया, धावसंख्या 3 वरती 3 गडी बाद, 96चा टार्गेट असताना कैवल्य पाटीलची तेज तर्रार गोलंदाजी, वेगावरती स्वार झालाय आज कैवल्य पाटील। समोर टॅझलर, डाजलर बंटी आपल्याला बघायला मिळतात ऑन स्ट्राईकला। याही फलंदाजाकडे एक क्षमता आहे, परंतु टार्गेट आता थोडस स्टीफ होताना आपण बघताय। पुढे चेंडू,
हो, चांगला शॉर्ट सिलेक्शन आहे. पॉइंटला फक्त दिशा दिली. सिंगल कंप्लीट होताना 4 धावा स्कोर कार्डवरती. लक्ष जेव्हा अबोव 80 अबोव 90 असतं ना, तेव्हा बॅटरकडे थोडासा प्रेशर असतो आणि तो प्रेशर जेव्हा जास्त कन्सोलिडेट होतो, जेव्हा तुमचं पहिलं षटक मॅडन जातं. कदाचित आता सँडी विचार करत असेल की स्ट्राईक आमच्याकडे असते तर वेगळं असतं, परंतु जर तर आहे ह्या गोष्टी बघतायत आपण. 23 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. पिच नेटवर्कच्या माध्यमातून ते शो केलं जाते. उडवलाय चेंडूला, मिस टाइम खेळतायत आणि 24 विकेट आता टोटली त्यांच्या नावावरती जमा झालेले आहेत. राजन यांना एक तगडा दावेदार विकेटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर कैबल्य पाटील. सॉन्ग सुद्धा आमचे मनीष सुंदर प्ले करतायत. अचूकता त्यांच्याकडे आहे. 4 वरती 4, पहिला 3 वरती 3 होते, त्याच्या अगोदर 2 वरती 2 होते. आपण बघतायत कैबल्य पाटील. 10 मॅच, 11 इनिंग, 24 विकेट, 129 बॉल, रन 121, 4 विकेट एका मॅच मध्ये आपण बघतायत. आणि इकॉनॉमी त्यांची बघायला मिळते 5.45 ची. ॲव्हरेज बघायला मिळतो 5.04 चा. पुढे चेंडू ऑन साइडला थोडासा अक्रॉस द लाईन, होरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा पावित्र्य आहे. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. NVM च्या समोर थोडेसे बॅकफूट वरती दिसले. नंतर एक टीम मीटिंग झाली असेल, कशा पद्धतीने या प्रेशर मॅच मध्ये आम्हाला पुढे जायचं यासाठी एक व्यूहरचना, आणि ह्या मॅच मध्ये ती चांगली ऍक्टिव्ह झाले. बघूया पुढील चेंडू. हो 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 हो, वेग वेग आणि वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगानं प्रभावित करतायत, डॉमिनेट करतायत. षटक क्रमांक 3 आणि अवघ्या 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 टू गो. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे याची नोंद असू द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन, एक्स्ट्रा प्लेअर थोडी लक्षात ठेवायचं आहे. 4 वरती 4 अंतिम चेंडू असणार आहे. स्पेल मधला कैबल्य पाटील यांचा जर विकेट येतोय तर 25 विकेट नामावरती होतील. उडवलाय, अक्रॉस द लाईन खेळल्यात. परफेक्ट एलिव्हेशन बघायला मिळते आणि इथे एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. तो म्हणजेच बॅटर आहेत राकेश. षटकार आलाय. सर राकेश या ठिकाणी आणखीन एक षटकार मारतायत. तर अमितजी छोबे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बघूया राकेश चांगली बॅटिंग करताना 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे आणि एक जो मारलाय त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील चेंडू. हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्रा चोर 11 वरती स्कोर कार्ड पोहोचते. 11 लॉस ऑफ 4 विकेट. 96 धावांचा टार्गेट. 85 ची अजूनही गरज आहे. पहिला अवंतर स्वैर चेंडू बघायला मिळालाय. पुढील चेंडू हिमेश तुबला. हो, फॅन्सी शॉट करण्याचा प्रयत्न. हाऊस ॲट प्रश्न विचारला होता इथे. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 वरती.
फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण बघताय 12 ऑन स्कोर कार्ड. राकेशची राकेश यादव आहे ना, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. अमितजी चौबे यांच्या माध्यमातून पुढील चेंडू. वन साइडला खेळतायत, वन बाउन्स. ओ वडा एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळतात मिस्टर कृपेश. उडता हुआ कृपेश बघायला मिळाला होता. आपण बघतायत रिप्लेच्या माध्यमातून काय एफर्ट्स लावले होते या ठिकाणी. 100% योगदान. चांगला शॉर्ट सिलेक्शन. उडता हुआ कृपेश चेंडूला फील्ड करण्याचा अटेम्प्ट. सूर जशी आपण पाण्यामध्ये मारतोय ना, तसं त्यांचा अटेम्प्ट होता. गुड ट्राय. धावसंख्या पोहोचलंय ती म्हणजेच 16. पुढील चेंडू. चांगली बॅटिंग करताना आपल्याला राकेश बघायला मिळत आहेत. हो, बॅटला ड्रिल केलं होतं. पूर्ण फोर्स लावण्याचा प्रयत्न. वेग चांगला आहे गोलंदाजाकडे, हिमेशकडे. डॉट बॉल. 64 वरती 4. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र कैबल्य पाटील यांची जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे. सन्माननीय विकाची तरे सरांच्या माध्यमातून त्याला 1000 रुपयाचा पारितोषिक अनाउन्समेंट झालंय. थँक्यू विकासजी तरे साहेब. सेट ड्राईव्ह केला होता वेळेला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फील्ड. 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जीवनामध्ये अप्स अँड डाऊन येत राहतात. चढ उतार आपल्याला सातत्याने येत असतात, परंतु शांतपणे संयमानं पुढे जाणं हेही गरजेचं आहे. बघूया पुढील चेंडू. समोर आपण टॅसलर बंटीला बघतोय. वन साइडला सिंगल जेवढ्या जातील तेवढं मात्र विजयाच्या समीप जाताना आपल्याला चोरी रिअलकॉन फायटर संघ दिसणार आहे. कारण धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण बघतोय ते 18. इथून जर आपण बघितलं टोटली 78 ची गरज असणार आहे. जिग्नेश दुबला यांच्यासाठी सुद्धा विकासजी तरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. इथे मात्र मिस टाइम शॉट. यस नो टेकन आउट. बॅटर आउट होताना आपण बघतायत. आपण बघताय 4 षटकं परिपूर्ण झालेली आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती 18. म्हणजे इथून 78 ची गरज असणार येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. सर्व षटकार जरी आले तरी इथून 72 धावा होऊ शकतात. आपण बघतायत सुंदर टायमिंग. पिच केले चेंडूला. सिपर कव्हर रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले. छोरी रिअलकॉन फायटर संघाचे ओनर माननीय अमित जी चोरी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टीम साठी 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया त्यांचं वेलकम. 15,000 रुपये आपल्या संघासाठी देत आहे. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला पिच करताना डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं फिल्डिंग तद्वर 2 धावा अटेम्प्ट बघायला मिळतात. 2 धावा परिपूर्ण होताना स्कोर कार्ड पोहोचतंय 21 वरती. पुढील चेंडू. हो, याही वेळेला मिस टाइम शॉट. यस नो टेकन. रोहन आहे तिथे आणि फलंदाज बाद होताना आपण बघतायत. आणखीन एक धक्का लागतोय.
येताना आपण बघतायत यज्ञेश पाटील 21 वरती 6 आपण बघताय मॅच. षटक क्रमांक इथे सुरू आहे ते 5वं. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. कृपेश दुबला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतात. एक युवा गोलंदाज आहेत कृपेश. समोर यज्ञेश, अनुभवाचा भंडार त्यांच्याकडे आहे. तरी मॅच त्यांच्यापासून दूर झाले. टार्गेट जरी मोठं असलं तर यज्ञेशाने आपल्या बॅटिंगची जी झलक आहे ती दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक फलंदाजाचा आद्य कर्तव्य आहे ते खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणखीन एक बघायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 to go. 21 पुढील चेंडू वाईट बॉलचा कॉल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. एस विराजी नायर सर असतील, आशुतोष व्यवहारे सर आणि अजयचे मात्रे. खूप चांगलं डिसिजन, न्यूट्रल पंचगिरी आपल्याला बघायला मिळाली. आमचे कॉमेंटेटर असतील मोहम्मद यांचा गोड आवाज आपण ऐकलात. आमची संपूर्ण अंटायर टीमने एक सुंदर साथ या स्पर्धेला दिले. पूर्णशः या स्पर्धेच्या माध्यमातून जे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिले आदरणीय कुणाल ठाकूर सर असतील, करण ठाकूर सर असतील, सत्यम ठाकूर सर असतील, सिद्धार्थ ठाकूर सर असतील, संतोष चौबे साहेब, सुमितजी चौबे सर, पंकजजी कोरे सर आपण बघतायत. त्याच्यानंतर मंदार सर असतील, केबल सर असतील, सर्वांना आम्ही थँक्यू म्हणतो. आणि संपूर्ण जी आमची अंटायर टीम म्हणजेच प्रामुख्याने आमचे दीक्षित, पंकजी दीक्षित आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे मिहीर बारी असतील, हेमंत पवार आहेत, हर्षित आहेत, आमचे अनिकेत बघायला मिळतात. त्याच्यानंतर शिवम बघायला मिळतात, आमचे द्रविड, सुभाष द्रविड बघायला मिळतात. संपूर्ण टीम, दिशांत असतील, डोडो, समित असतील, अनिकेत डगले असतील, पंकज दीक्षित सर असतील, प्रथम असतील, कॅप्टन आहेत आमचे पंकज दीक्षित. दरम्यान अंतिम षटक आहेत. रोहन गुडघ्यावरती बॅलन्स आणि सुंदर टायमिंग केलंय. चेंडू स्वीपच्या पद्धतीने खेळला गेलाय. धावसंख्या 4 ने पुढे जायला आणि पोहोचते 27 धावा. या प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण अंटायर टीमने दिलेलं भरपूर प्रेम नेहमी स्मरणात राहील. वानगाव प्रीमियर लीग संपूर्ण क्रीडा रसिकांसाठी एक भव्य मेजवानी आहे. आणि यंदाचं जे मॅनेजमेंट राहिले ना, प्रत्येकाने इथे येऊन कौतुक केलंय. आणि 1 वर्षाची ऊर्जा तुम्ही इथून घेऊन जाल. कारण इथे आपण बघतायत काय स्वीप केलाय, स्लॉक स्वीप ज्याला म्हटलं जातं, ठोकलाय का षटकार बघाय. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. टाळ्यांचा गजर इथे बघायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जेव्हा येताना, जसं आपण शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या माइंड पूर्णतः तेज होत असतो, त्याच्यामध्ये वाढ होत असते, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही याल तेव्हा तुमची जी शारीरिक क्षमता वाढत असते. म्हणजे मैदानावरती येणं भरपूर गरजेचं आहे. आणि ही ऊर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग सीझन 3च्या माध्यमातून सर्वांना ऊर्जा देण्याचं काम केलंय. टाकूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खेळतात एक्स्ट्रा कव्हर्सला. कारण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाचे प्रश्न आहेत, प्रत्येक जण समस्याने ग्रासलेला आहे, परंतु त्यांना ऊर्जा देण्याचं काम कधी होतं जेव्हा तुम्ही मैदानावरती येता, इथून ऊर्जा घेतात, पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्याकडे येतं, तेव्हा लढण्याची प्रेरणा मिळत असते आणि एक चांगला माहोल जनरेट होत असतो. म्हणून मैदानामध्ये जाणं आरोग्यासाठी एक पाऊल पुढे असं म्हटलं तर हरकत नाही. पुढे चेंडू यावेळेला आपण बघताय सुंदर स्विच हिट केलं जात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. अनेक आपले 40+ खेळाडू आपण बघितले. 1 धाव आरोग्याकडे आणि चांगलं पद्धतीने पुढे जाताना पण त्यांना बघितले. 33 झालेल्या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. येस. आणि पंकजी दीक्षित सांगतायत वयवर्ष 50 असताना त्यांनी जी गोलंदाजी केली ना, आपण या ठिकाणी बघतोय की विश नेटवर्कचे जे टेक्निशियन्स आहेत तिथे मिस्टर मनीष निजाई यांनाही रील बनवायला लागली, कारण का एवढा जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दिला. पुढील चेंडू धावसंख्या 33 वरती आहे. 2 to go. रोहन चेंडू मात्र फाईन लेगला खेळताय. डॉट बॉल आलाय. अंतिम चेंडू असणार आहे. त्याच्यानंतर 2 संघ आपल्याला मिळतील मेगा फायनल मध्ये का टक्कर भल्या मॅच. आणि यंदा आपल्याला नवीन चॅम्पियन मिळणार आहे.
कारण कंसारा टायटन्स आपण बघितलं की मागच्या मॅचचे दुसऱ्या पर्वातले विजेते होते. जयेश 11 पहिल्या पर्वांचे होते आणि तिसऱ्या पर्वामध्ये आता 2 संघ क्वालिफाय झाल्यात. NVM स्ट्रायकरच्या विपक्षामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे चोरी रिअलकॉन फायटर्स. नो बॉल होत आहे तिथे. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट बघायला मिळणार आहे. सर्वांना पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो, मैदानामध्ये मॅच हरली हरकत नाही, मनाने कधीही हरू नका. येत राहतील दिवस, जात राहतील, परंतु तुमचा आत्मविश्वास, तुमची युनिटी ही तुमच्या संघाला, तुमच्या गावाला, तुमच्या तालुक्याला सातत्याने पुढे घेऊन जाणारी असणार आहे. बघूया, 35 झालेले आहेत. अंतिम चेंडू. दरम्यान इट्स नो बॉलचा कॉल आणि फ्री हिट असणार आहे. ह्या ज्या चुका आहेत, आता थोडासा मॅच एकतर्फी होते म्हणून हरकत नाही, परंतु अशा क्रुशल मोमेंटला जर झाल्या तर त्या संघाला हानिकारक असतात. म्हणून मैदानाच्या आतमध्ये कधीही लेझी राहणं हे चुकीचं आहे. पुढील चेंडू. हो, चांगला गुडघ्यावरती बॅलन्स ऑन साइडला चेंडू खेळतात. बॅकवर्ड टॉस किंवा लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हार्डलक जयेश HDR 11. आम्ही या ठिकाणी चोरी रिअलकॉन फायटर संघ. थँक्यू तुझे. तर नक्कीच आमचे जवळचे मित्र अजितजी पाटील साहेब हे आताच आमच्याशी रजा घेताना आपण बघतोय, ज्यांनी खूप 6 दिवस खूप चांगला समालोचन केला. 6 दिवस खूप समालोचन खूप छान केला. आमच्या जोडीला राहिले आणि खूप प्रेम भेटला त्यांच्याबरोबर या 6 रात्रीमध्ये, दिवस रात्रीमध्ये अजित पाटील सरांचा. नक्कीच अजित पाटील सर आपला आभार व्यक्त करतोय. असाच आशीर्वाद आमच्यावरती राहून द्या अजित पाटील सर. धन्यवाद. थँक्यू.